Honda
धरी न जीवे कोंडूनी धरी न जीवे कोंडूनी धरी न जीवे देह भावे पूजिन देह भावे पूजिन देह भावे पूजिन कोंडूनी धरी न जीवे देह भावे पूजिन देह भावे पूजिन देह भावे पूजिन कोंड धरी न जीवे कोंड धरी न जीवे कोंड धरी न जीवे कामने गोजरिया कामने गोजरिया कामने गोजरिया विठोबा पाया पडो द्या विठोबा पाया पडो द्या कोंड कोंड धरी न देवे धरी न जीवे पाया पडू द्या पाया पडू द्या कोंड धरी न जीवे कोंड धरी न जीवे देह भावे पूजिन देह भावे कोंड धरी न जीवे कोंड धरी न जीवे देह भावे पूजिन देह भावे पूजिन कोंड धरी न जीवे कोंड धरी न जीवे रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई
बालकुमारी जय जय विठो बालकुमारी विठो बालकुमारी जय जय विठो बालकुमारी विठो बालकुमारी जय जय विठो बालकुमारी विठो बालकुमारी जय जय विठो बालकुमारी दत्त माझा दीनानाथ दत्त माझा दीनानाथ दत्त माझा दीनानाथ दत्त माझा दीनानाथ भक्ता लागे उपासत भक्ता लागे उपासत भक्ता लागे वासत भक्ता लागे वासत भक्ता लागे वासत भक्ता लागे वासत त्रिशूळ घेऊनिया करी विश्व देवनिया करी त्रिशूळ घेऊनिया करी विश्व देवनिया करी उपासे भक्ताद्वारी उपासे भक्ताद्वारी उभासे भक्ताद्वारी उभासे भक्ताद्वारी उभासे भक्ताद्वारी उभासे भक्ताद्वारी आळी चर्चिली विभूती बाळी चलचिले विभूते आळी चर्चिली विभूती बाळी चलचिले विभूते रुद्राक्षाची माळ कंठी 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 त्रिशूळ घेऊनिया करी त्रिशूळ घेऊनिया करी त्रिशूळ घेऊनिया करी त्रिशूळ घेऊनिया करी उपासे भक्ताद्वारी उपासे भक्ताद्वारी उभासे भक्ताद्वारी उभासे भक्ताद्वारी उभासे भक्ताद्वारी उभासे भक्ताद्वारी चवळी असे काम घेऊ असे कापूर घेऊ चवळी असे काम घेऊ चवळी असे कापूर घेऊ तिचा महिमा काय वाचू तिचा महिमा काय वाचू तिचा महिमा कायवानो तिचा महिमा कायवानो तिचा महिमा कायवानो तिचा महिमा कायवानो त्रिशूळ घेऊनिया करी त्रिशूळ घेऊनिया करी त्रिशूळ घेऊनिया करी त्रिशूळ घेऊनिया करी उपासे भक्ताद्वारी उपासे भक्ताद्वारी उभासे भक्ताद्वारी उभासे भक्ताद्वारी उभासे भक्ताद्वारी उभासे भक्ताद्वारी एका जनार्दनी दत्त 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 रूपराई रे हृदयात रूपराई हृदयात रूपराई रे हृदयात त्रिशूळ घेऊनिया घेऊनिया करी त्रिशूळ 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 घेऊनिया करी
त्रिशूळ घेऊन या घरी त्रिशूळ घेऊन या घरी त्रिशूळ घेऊन या घरी त्रिशूळ घेऊन या घरी उभा असे भक्ताधारी उभा असे भक्ताधारी उभा असे भक्ताधारी त्रिशूळ घेऊन या घरी त्रिशूळ घेऊन या घरी त्रिशूळ घेऊन या घरी त्रिशूळ घेऊन या घरी दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझा पिता बंधू चुलता दत्त माझा बहिणी बंधू चुलता दत्त माझा बहिणी बंधू चुलता दत्त माझा दत्त माझा गुरु दत्त माझा एका जनार्दनी दत्त हा विसावा 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 एका जनार्दनी दत्त हा विसावा
विचारिता गावा झाले त्याच्या विचारिता गावा झाले त्याच्या विचारिता गावा झाले त्याच्या विचारिता दत्त माझा गुरु दत्त माझा तारू दत्त माझा गुरु दत्त माझा तारू माझा गुरु कृष्ण नामे ही दोन्ही साजेरी राम कृष्ण नामे ही दोन्ही साजेरी कृष्ण नामे ही दोन्ही साजेरी राम 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 कृष्ण नामे ही दोन्ही साजेरी हृदय मंदिरे स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे आपुले आपण करा सोडवन आपुले आपण करा सोडवन हृदय मंदिरे स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे आपुले आपण करा सोडवन आपुले आपण करा सोडवन राम कृष्ण नामे ही दोन्ही साजेरी 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 हृदय मंदिरे स्मराकारे
हृदय मंदिरे स्मरा रे आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन हृदय मंदिरे स्मरा रे हृदय मंदिरे स्मरा रे आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे संसार बंधन तोडावे गे आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा 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 हृदय जीवाळा हे मूर्तिरया हृदय जीवाळा श्री मूर्तिरया हृदय देवाळा श्री मूर्तिरया हृदय देवाळा श्री मूर्तिरया आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन बंधन तोडावे गे संसार बंधन तोडावे गे संसार बंधन तोडावे गे संसार बंधन आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन
नाही नाही काही प्रॉब्लेम ओके येते तिच्यात येते हरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद 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 वल्लभ दिगंबरा गवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु रोग महाराज की जय दत्तात्रेय भगवान की जय। आज श्री दत्तात्रेय भगवान परमात्म्याचा जन्मोत्सव आहे. इको थोडा कमी त्यानिमित्त आपण थोडीशी त्यांची कथा पाहण्याचा प्रयत्न करूया. मुळात भगवान श्री दत्त परमात्म्याचा अवतार माता अनुसया आणि अत्रेय ऋषी यांच्या पोटी झाला. आता यांचा इतिहास बघा. माता अनुसया या कर्दम ऋषी आणि देवहूती यांच्या कन्या आहेत आणि अत्रेय ऋषी हे ब्रह्माच्या नेत्रापासून प्रगट झालेले आहेत म्हणून त्यांचं नाव आहे अत्रेय. या दोघांचा विवाह झाला. आता या दोघांची कथा पाहण्यापूर्वी त्यांच्या नावाचा थोडा आपण भाव पाहू. अनुसया म्हणजे काय तर अनुसया म्हणजे असूया. असूया म्हणजे ईर्ष्या द्वेष. ज्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा द्वेष नाही अशी ज्यांची असूया आहे त्यांना म्हणतात अनुसया. अत्रेय म्हणजे नाही. ज्यांच्या ठिकाणी 3 गुण नाही. कोणते 3 गुण? सत्व रज तम हे 3 गुण. या 3 गुणाच्या पलीकडे ज्यांची अवस्था गेलेली आहे असे ते अत्रेय ऋषी आहेत. ते अत्रेय ऋषी या 2 उपाध्या आहे अनुसया आणि अत्रेय. या 2 उपाधी जर एकत्र आल्या तर स्वतः दत्तात्रेय भगवान प्रत्यक्ष प्रगट होतात. दत्त नावाचा अर्थ आहे प्रत्यक्ष. पूर्वी जुने लोक म्हण वापरायचे वाक्प्रचार वापरायचे की आत्ताच आम्ही तुमची आठवण काढली होती तुम्ही दत्तासारखे प्रगट झाला. दत्त म्हणजे प्रत्यक्ष असं या शब्दाचा अर्थ आहे. या दोघांचा विवाह झाल्यानंतर ब्रह्माने अत्रेय ऋषींना आज्ञा दिली की तुम्ही आता सृष्टीचा विस्तार करण्याकरता मृत्यू लोकात जा. ते तिथून आपल्या पत्नीला बरोबर घेऊन निर्विंध्य नदीच्या काठी अशोकवनामध्ये वृक्ष पर्वतावरती तपश्चर्या करण्याकरता आले. तिथं त्यांनी एका पायावरती उभा राहून 100 वर्ष तपश्चर्या केली. असे दिव्य तपश्चर्याचं फल म्हणून त्यांना भगवान परमात्मा भेट दिली. भगवान परमात्म्याची त्यांनी शरणागती केली. भगवान परमात्म्याला म्हणू लागले देवा आम्ही तुझी प्राप्ती होण्याकरता किती दिवस 8 तास केले. भगवान परमात्मा म्हणले आता मी तुम्हाला प्रसन्न आहे सांगा काय पाहिजे. तेव्हा अत्रेय ऋषी आणि अनुसया माता सांगू लागल्या की देवा आम्हाला द्यायचं असेल तर अशी संतती दे की तिचा महिमा आगाध असले पाहिजे. असा पुत्र दे की तिचा झेंडा त्रैलोक्यात राहिला पाहिजे. तिचा महिमा अगणित राहिला पाहिजे असा पुत्र दे. आता मुलगा वेगळा आणि पुत्र वेगळा. मुलगा कसा मुलगा जन्माला येतो संसार करतो मरून जातो ह्यो झाला मुलगा. पण पुत्र कोणता? पुत्र म्हणजे त्या जो आपल्या आईवडिलांचा उद्धार करतो जो आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळतो तो असा पुत्र आम्हाला जन्माला घाल. तेव्हा भगवान परमात्मा म्हणले तुमची तपश्चर्या खूप मोठी आहे परंतु तुम्हाला तुमची तपश्चर्या फक्त तुम्ही मुलगाच मागितला परंतु तुमची तपश्चर्या मोठी असल्या कारणाने मी स्वतः मुलगा म्हणून तुमच्या घरी प्रगट होईल. तेव्हा अनुसया मातेला आणि त्यांना खूप चांगलं वाटलं. नंतर त्यांचा प्रपंच सुरू झाला. आता अनुसया माता ह्या फार मोठ्या पतिव्रता होत्या. पतिव्रता असताना लहान मुलांनी शांतता राखायची. लहान मुलांना कोणीतरी सांगा. अनुसया माता ह्या मोठ्या पतिव्रता होत्या. पतिव्रता म्हणजे बघा पतिव्रत्याचं सामर्थ्य इतकं मोठं आहे की ती कोणत्याही जगात जे सृष्टी चक्र चालू आहे ते सुद्धा बिघडवण्याची ताकद त्या
पतिव्रतेमध्ये आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर सत्ता, म्हणजे तिची देवावर सुद्धा सत्ता असते. आता या जगामध्ये जे आता सध्या आपण वागतोय चांगलं हे जग चालू आहे, याचा अर्थ कुठेतरी पतिव्रता आहे. कुठेतरी गायीचं रक्षण केलं जातं, गायींना पाळलं जातं, कुठेतरी देवाचे भक्त आहेत, ब्राह्मण आहेत, म्हणून हे जग आतापर्यंत चांगलं चालू आहे. आणि ज्या दिवशी हे कोणी नसणार त्या दिवशी जग सुद्धा राहणार नाही. इतकी त्या पतिव्रतेची ताकद आहे. बघा ना तुम्ही, जेव्हा प्रभू रामचंद्राला वनवास झाला, ते वनवासाला निघाले, त्यांच्यासोबत सीतामाई सुद्धा निघाल्या. सीताबाई बरोबर जात असताना लक्ष्मण दादा सुद्धा निघाले. लक्ष्मण दादा निघाले तेव्हा उर्मिला हट्ट करू लागली की मला पण सुद्धा येऊ द्या. तेव्हा लक्ष्मण दादा म्हटले, मी त्यांची सेवा करण्याकरता चाललो, तू तिथं येऊन काय करणार आहे? तू काय कर, इथंच थांबण, आई वडिलांची सेवा कर. पतीची आज्ञा म्हणून उर्मिला तिथंच राहिली. असं लोक काही लोक असं म्हणतात की उर्मिला 14 वर्ष चौकटीतच उभा होती. पण चौकटीत उभा होती म्हणजे तिचा अर्थ काय, तर ती आपल्या पतिदेवाची वाट पाहत 14 वर्ष तिथंच उभा होती. नंतर एक दिवस काय आलं, इकडं रावणाचं युद्ध झालं. लक्ष्मणाला शक्ती लागली तर आता काय करावं, तिथं वैद्य पण नाही. हनुमंत एका लंकेमध्ये गेले, वैद्याच्या घरी गेले. वैद्याला म्हणले, चला पेशंट आहे. ते म्हणे, मी रावणाचा वैद्य आहे, मी तुमच्याकडे येऊ शकत नाही. मग हनुमंताने काय केलं, त्याचं घरच उचललं आणि रामापुढं आणून ठेवलं. तिथं त्या वैद्याने तपासलं, त्याने सांगितलं की सूर्योदय होईपर्यंत जर तुम्ही जडीबुटी आणली तरच लक्ष्मण जिवंत राहू शकतो, नाहीतर नाही. पुढं चालून हनुमंतराला सांगितलं की द्रोणागिरी पर्वतावरती जडीबुटी आहे. मग हनुमंतराय द्रोणागिरी पर्वतापर्यंत गेले, पण तिथं त्याला काही समजणच नाही कोणती जडीबुटी आहे. ते तिथून गेले, त्यांनी एका हातात श्रीराम म्हणून पर्वत घेतला आणि ते परत येत असताना अयोध्या लागली मातात. तिथं नंदीग्रामामध्ये भरत होते. भरताने विचार केला, एवढा मोठा वानर हा पर्वत घेऊन कुठे चालला, आपल्या अयोध्यावरती तर आक्रमण करीत नसेल. तेव्हा भरताने धनुष्याला बाण लावा, राम नावाचा बाण सोडला. तो बाण हनुमंताला लागला. असं तसं हनुमंतराय कोणताही बाणाचा म्हणजे कोणताच बाण मानित नव्हते, परंतु राम नावाचा बाण लागल्यामुळं हनुमंतराय खाली कोसळले. तेव्हा भरताने विचारलं, कोण तू? तेव्हा हनुमंताने सांगितलं, मी हनुमंतराय आहे, मी रामाचा सेवक आहे. लक्ष्मणाला शक्ती लागल्यामुळं त्याला ही जडीबुटी सूर्योदयापर्यंत नेणं आवश्यक आहे. तेवढ्यात उर्मिला आली. उर्मिलेने सांगितलं, हे बघा तुम्ही काय करा, तुम्हाला काय गप्पा हाणायचे ते हा, म्हणजे परिचय करून घ्या, मी तोपर्यंत सूर्याला धरून ठेवते. उर्मिलाने सूर्याला सांगितलं की जोपर्यंत हनुमंतराय ही पर्वत घेऊन लक्ष्मणापर्यंत जात नाही तोपर्यंत तू उगवायचं नाही. तेव्हा सूर्य सुद्धा थांबला होता उर्मिलेच्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने. असंच बघा, असं म्हणतात की शांडिली एक मोठी पतिव्रता होती. शांडिली ही मोठी पतिव्रता होती. तिची मोठी बहीण म्हणजे तिची बहीण होती एक, ती मोठी पतिव्रता होती. तिने तिला विचारलं की काय ग, मला पतिव्रता होण्यासाठी काय करावे लागेल? तेव्हा तिने सांगितलं की तुला नवरा करावा लागेल. मग काय करावं? ती म्हणी, इथं एक आपल्या गावात महादेवाचं मंदिर आहे, तिथे जा. सकाळी जो पाहिला दर्शन घेण्याकरता येईल त्याच्या गळ्यात तो हार टाकायचा आणि त्याला आपला पती म्हणून स्वीकार करायचा. ती सकाळी लवकरच गेली. लवकर गेल्यानंतर तिथं जाऊनच बसली, हारच घेऊन होती गळ्यात. त्या दिवशी होता नेमका सोमवार होता. त्या दिवशी एक भिकाऱ्याने विचार केला की आपलं सोमवार आहे, लवकर लाईनीत जाऊन लागावं, म्हणून लवकर आपलं दर्शन व्हावं. दर्शन झाल्यानंतर त्यांनी काय केलं, त्याला झालेला होता कुष्ठरोग. आता भिकारी पण त्याच्यात कुष्ठरोग पण. आता सांगितलं असं होतं की जो एक नंबर येईल त्याच्या गळ्यात हार घालायचा. नंतर तिनं काय केलं, आता तो आल्यानंतरच्या गळ्यात हार घातला, त्याला आपला पती म्हणून स्वीकारलं, त्याला एका टोपलीमध्ये घेतलं, कारण की त्याला चालता येत नव्हतं. चालता न आल्यामुळे त्याला पतिव्रते त्या शांडिलीनं त्याला टोपलीमध्ये घेतलं आणि घरी घेऊन चालली. पण तो इतका मूर्ख होता की चालता इकडे तिकडे वेगू लागला आणि त्याला एका वेश्येचं घर दिसलं. त्या वेश्येच्या घरावरती ती वेश्या उभा होती. तिथं गेल्यानंतर त्याला माहीत झालं आता ही पतिव्रताचं धर्माचं पालन करणार आहे, हिला काही घेणं म्हणजे. पण तो घरी गेला, त्याने सांगितलं का तू पतिव्रता आहे ना? हो, ती म्हणे आहे.
मग एक काम कर, मला ते वेश्येकडे घेऊन जाय. आता ती बघा, याला एक तर कोणी बायको देत नव्हती, आता भेटली त्याच्यात हो असा डबल म्हणतो वेश्येकडे जायचं. आता ती काय करते, पतिव्रतेचं धर्माचं पालन करते. तिनं काय केलं, आता ती विचार करू लागली की आपला हा नवरा कुष्ठरोगी, आता ती याचा स्वीकार कसा करेल. मग ही काय करायची, दररोज रात्री तिच्या घरासमोर जायची, रात्री 12 वाजता झाडून घ्यायची, सडा समार्जन करायची आणि समार्जन केल्यानंतर रांगोळ काढ, हळदी कुंकू व्हायचं. असं 1 दिवस झालं, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, आठवडा झाला. ती विचार करू लागली, वेश्या विचार करू लागली की माझ्या घरासमोर एवढी सडा समार्जन कोण करतंय, कोण करतं म्हटल्यावर एका दिवशी पाहावंच. पाहिल्यानंतर ती एके दिवशी गच्चीवर जाऊन बसली आणि मग पाहू लागली. तर तेवढ्यात ही शांडीला तिथं गेली. तिथं गेल्यानंतर ही झाडून घेतलं, सडा समार्जन केला, सगळं केल्यानंतर ती निघणार, रांगोळी काढून निघणार, तेवढ्यात ती खाली आली. थांब ग बाई, तू कोण. ती म्हणी मी शांडीला. तू मग हे काय करते माझ्या दारासमोर. ती म्हणे काय नाही म्हणे, माझ्या पतीचं मन तुमच्यावरती आले, तुम्ही फक्त माझ्या पतीचा स्वीकार करावा याच्यासाठीच मी हे करते. तेव्हा त्या वेश्येच्या डोळ्यातून पाणी आलं. ती म्हणी माझ्यासारखी इतकी घाणेरडी बाईसाठी सुद्धा तू इतकी सेवा करते, अशी कोणती पत्नी आहे की ती आपला नवरा एखाद्या वेश्येच्या ताब्यात देईल. तेव्हा ती म्हटली तुझ्यासारख्या पतिव्रतेचं नाही ऐकू, मग कोणाचं ऐकू. ती म्हणे घेऊन ये. तेवढ्यात ही पळत पळत घरी गेली. सूर्यास्त व्हायची वेळ झाली, संध्याकाळची वेळ सूर्यास्ताची. तिनं तिचा नवरा टोपलीमध्ये घेतला, पुढं चालून ती निघाली. पण तो इतका विचित्र होता, काय सांगावं. तो चालता चालता गप्प बसत नव्हता. तिथं एक मांडवी ऋषी त्यांना शिळावरती दिलेलं होतं. तो चालता चालता ते गप्प न बसला, त्याने त्या मांडवी ऋषीला धक्का दिला. शिळावरती इतका त्रास झाला मांडवी ऋषीला. त्यांनी श्राप दिला की ज्यांनी मला या वेदना दिल्या असतील तिचा तो सूर्योदय होण्याच्या झाला की लगेच मरेल. हे शब्द आता बघा ना, तिला एकदा पतिव्रता व्हायचं होतं. पतिव्रता होता होता तिला कुष्ठरोगी नवरा भेटला. तिला त्या नवऱ्याने कोणती अपेक्षा केली, वेश्येकडे जाण्याची अपेक्षा केली. त्यातली त्यात डबल त्याला श्राप प्राप्त झाला मरण्याचा. शांडीलने तिथंच त्याला ठेवलं आणि सांगितलं, त्या सूर्योदयाकडे चिडून सांगितलं की हे बघ, तू का जर उगला म्हणे तर तुला जळून भस्मच करते. सूर्योदय सुद्धा घाबरला, सूर्य उगाचा थांबला. सूर्योदय उगाच थांबला. त्याला बऱ्याच काळ वाटला, पृथ्वीचं सगळं सृष्टी बिघडायला लागली. मग तिथं अनेक जण आले, त्या शांडीला सांगू लागले की थांब म्हणे, काय करते असं, तू जरा थोडं थांब, असं हे करू नको, सगळं सृष्टीचे होतं. ती म्हणी मला काही घेणं देणं नाही, सगळं त्रैलोक्य जरी भस्म झालं तरी सुद्धा मला काही घेणं देणं नाही. तू काय कर, मी काही श्राप मागं घेणार नाही. परंतु तिथं काय करावं, तिथं कोणाच ऐकू. आता पतिव्रतेचं ऐकण्याकरता मग पतिव्रतेने म्हणजे कोण, त्या काळात ती सुप्रसिद्ध पतिव्रता म्हणजे अनुसया माता. अनुसया माता तिथं बोलवलं. अनुसया मातेने सांगितलं हे बघ म्हणे, सूर्याला उगू दे आणि तुझा नवरा जर मेला तर त्याला जिवंत करण्याची जिम्मेदारी माझी आहे. तेव्हा त्या अनुसया मातेच्या शब्दावरती त्या शांडिल्यने विश्वास ठेवला. सूर्योदय उगू दिला. तिच्या पतीचा प्राण गेला. परत अनुसया मातेनं तिच्या पतीला चांगलं म्हणजे प्राण दिले आणि तो कुष्ठरोग सुद्धा नष्ट केला. मग पुढे चालून अनुसया मातेची प्रसिद्धी वाढू लागली की मेलेली माणसं सुद्धा जिवंत करतात. ही प्रसिद्धी पृथ्वीलोकात नाही राहता. आता नारद मुनी म्हटल्यावर ते आता देवांचे पत्रकारच. ते एक दिवशी वैकुंठात गेल्यानंतर लक्ष्मीबाई तिथं बसलेल्याच होत्या. लक्ष्मीबाई म्हणल्या का हो नारद, कुणीकडे आले. नारद म्हणले कुणीकडे नाही म्हणे, देवाकडे. देव कुठे गेले. ते म्हणे बाहेर गेले म्हणे. बरोबर. काय म्हणे, कुठून आले. नाही म्हणे मी मृत्यू लोकातून आलो. बरं काही बातमी. हो आहे ना म्हणे, पृथ्वी लोकात अशी एक बाई आहे की ती मेलेली माणसं सुद्धा जिवंत करते, इतकी पतिव्रता आहे. लक्ष्मीबाईला धक्काच बसला. अशी पतिव्रता, आमच्यापेक्षा मोठी पतिव्रता कोणती. तर लगेच लक्ष्मीने लगेच पार्वतीला सांगितलं. पार्वतीने लगेच सावित्रीला सांगितलं. सावित्रीला तिघी जणी मिटिंग भरली. हे बघा, आपल्यापेक्षा पतिव्रता कोण आहे तिची सत्व परीक्षा घेतली पाहिजे. अशी कोणती पण उठणं ती म्हणे मी पतिव्रता आहे, मग यांची परीक्षा घेतली पाहिजे. काय करावं, तर आपल्या नवऱ्यालाच म्हणजे ब्रह्म विष्णू महेश यांनाच पाठवावं त्यांच्याकडे परीक्षा घेण्याकरता. ते परीक्षा घेण्याकरता तेवढ्यात लक्ष्मीबाई आल्या.
आणि आपल्या कोपगृहामध्ये जाऊन बसल्या, म्हणजे रुसल्याने एका रूम मध्ये जाऊन बसल्या. तिथे गेल्यानंतर विष्णू बाहेरून आले. विष्णूने विचारलं, लक्ष्मी कुठे आहे? ते म्हणे आतमध्ये कोपगृहामध्ये आहे. विष्णू तिला समजावण्या करता गेले. अगं बाई काय झालं? काही नाही म्हणे, मला बोलायचंच नाही. असं का? बरोबर, काय झालं ते तर सांग. ते म्हणे तुमच्या भक्ताला काही कळतच नाही म्हणे, एवढी मोठी आम्ही पतिव्रता असताना दुसऱ्या स्त्रियाचं कसं काय वर्णन करते. नारद मुनीला काही कळतच नाही. त्यांनी आम्ही एवढ्या मोठ्या पतिव्रता त्यांना माहीत आहे, तरी सुद्धा ते एका पृथ्वीवरच्या स्त्रीचं वर्णन करतात की ती एवढी मोठी पतिव्रता आहे की ती मेलेली माणसं जिवंत करतात. अशी कोणती आहे? तर तुम्ही तिची सत्परीक्षा घ्या. देव हसून बोलले की बाई तिची सत्परीक्षा घेऊ नको, ती खूप मोठी आहे, खूप मोठी पतिव्रता आहे. ती म्हणे नाही म्हणे, मला बघायचंच. आता तिघाचं असंच झालं, ब्रह्माचं असं झालं, महेशाचं असंच झालं. ते निघाले डबल, त्यांनी ब्राह्मणाचं रूप धरलं, अनुसयेच्या मातेच्या पर्णकुटी समोर आले. ते तिघांनी एकत्रच आवाज आले, ओम भगवती भिक्षाम देई. तेवढ्यात अनुसय मातेने ते आवाज ऐकला. आवाज ऐकल्यानंतर बाहेर आल्या, फळं घेऊन आल्या. फळं आल्यानंतर ब्राह्मण देवता म्हणले की आम्हाला अशी भिक्षा नको, आम्हाला वस्त्ररहित होऊन भिक्षा पाहिजे. आता अनुसय माता विचार करायला लागल्या, आता यांची इच्छा कशी पूर्ण करावं, कारण की यांची इच्छा पूर्ण करण्याकरता गेले तर माझ्या पतिव्रत्याचा भंग होईल. तिथं अत्रेय महाराज नव्हते. अत्रेय महाराजांनी एक कमंडलू त्यांच्या घरात ठेवला होता, कारण की तिच्यावर जर काही संकट आलं तर त्या कमंडलूतलं पाणी घेऊन ती हे करू शकत होती. पुढं चालू तिनं काय केलं, त्या कमंडलूतलं पाणी घेतलं, पतीचं स्मरण करून त्या तिने देवतावरती शिपडलं. देवतावर शिपडून ते छोटे छोटे बाळ झाले. छोटे छोटे बाळ घेऊन त्या असा चमत्कार झाला की त्या अनुसय मातेला प्रेमाचा पाना फुटला. अनुसय मातेने त्या तिघांना आपल्या रूम मध्ये नेलं, म्हणजे पर्णकुटीत नेलं आणि स्तनपान करू लागली. तेव्हा त्यांची इच्छा, म्हणजे जी इच्छा होती की वस्त्ररहित होऊन जी भिक्षा वाढण्याची ती पूर्ण झाली. अशी इच्छा पूर्ण झाली. नंतर बराच काळ वाटला. इकडं लक्ष्मी माता विचार करू लागल्या की ह्या आपल्या बघा आपले नवरे हे मालक बऱ्याच वेळचे गेले पण अजून आले नाही. नारदाने स्मरण केलं. नारदाने सांगितलं हे बघा तुम्हाला सांगितलं होतं की तिचा नाद करू नका. हे बघा म्हणे तुमचे नवरे म्हणे बघा कसे लहान बाळ करून ठेवले. त्यांनी लगेच त्या खाली गेल्या अनुसय मातेकडे. अनुसय माते म्हणे कोण ग तुम्ही? ते म्हणे मी पार्वती, सावित्री, लक्ष्मी. बरं काय काम? काय नाही म्हणे, हे जे बाळ आहे ना ते आमचे पती आहेत. पती आहेत? हो पती आहेत. मग आहे तर घ्या. मग त्या तिघी जणी पुढे गेल्या घ्यायला 3 छोटे छोटे बाळ. पण आता तिथं गेल्या लक्ष्मी पळत गेली का तिनं पुढे हात केले हे तिघच सारखे दिसायला लागले. आता ती विचार करायला लागली याच्यातून नेमकी विष्णू कोणते. तेवढ्यात तिनं पुढे केलेले हात मागे सरकले. तेवढ्यात पार्वती म्हणे काय झालं? काय नाही म्हणे, याच्यात ते तिघ दिसतात. वय म्हणे बाजूला, तुला काही समजत नाही म्हणे. तेवढ्यात पार्वती गेली. पार्वतीला तसंच झालं. पार्वतीला काहीच नाही समजलं. पार्वती पुढे गेल्या. सावित्रीला तसंच झालं. तेवढ्यात ते अनुसय मातेला सांगू लागले की आमचे पती कोणते आहेत. अनुसय माते म्हणल्या तुम्ही एवढ्या मोठ्या पतिव्रता आहे. आता पतिव्रते बाईला तुमचा नवरा सुद्धा ओळखू येत नाही म्हणे, कशाचे तुम्ही पतिव्रता. आता बघा अनुसय मातेच्या परीक्षा घेण्याकरता गेल्या, परंतु कोणाची परीक्षा झाली? त्यांचीच परीक्षा झाली. नंतर अनुसय मातेने ते जल घेतलं, त्यांच्यावरती शिपडलं. परत ते देवरूपाला प्राप्त झाले. प्राप्त झाल्यानंतर अत्रेय महाराज आले. हे निघाले. या तिघांना दोघांनी नमस्कार केला. हे त्यांची पर्णकुटी सोडून आता आपल्या वैकुंठात निघाले. वैकुंठात निघाल्यानंतर आता अत्रेय महाराज गैवरले. सांगितलं की प्रभू आता तुम्ही बाळ रूपाने आले होते, काय किती आमच्या पर्णकुटीत आनंद होता, पण आता तुम्ही चालले, आता मोकळं वाटतं. तेव्हा तिन्ही देवाने सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, आम्ही तिघही तुमच्या घरी अवतार घेणार आहोत. तिघांनी मी येणार असं तिघांनी सांगितलं. पुढे चालून यथा काळ ते देव निघून गेले. पुढे चालून अनुसया माता गर्भवती राहिला. त्याला पुढे चालून पहिला मुलगा झाला तो म्हणजे दुर्वासा मुलगा झाला तो म्हणजे कोणाचा अवतार, तर शंकराचा अवतार. दुसरा मुलगा झाला दत्त, तो विष्णूचा अवतार. तिसरा मुलगा झाला तो म्हणजे चंद्र, तो
ब्रह्माचा अवतार असं झाल्यानंतर ते दिवस वाढू लागल्यानंतर त्यांनी विचार केला काय आता बघा त्याच्यातले 2 ब्रह्मचारी राहिले कोण एक दुर्वासा आणि दत्त हे 2 ब्रह्मचारी राहिले एक तिसरा चंद्र त्याने 27 बायका केल्या किती ते 27 नक्षत्र आहे ना चंद्राच्या रोहिणी नक्षत्र हे 27 बायका म्हणजे चंद्राच्या नक्षत्र हे चंद्राच्या बायका झाल्या मग नंतर त्यांनी विचार केला की आता आपल्या स्थानाला प्राप्त व्हावं नंतर परत अत्रेय ऋषींनी सांगितलं की देवा आता तुम्ही चाललात पण आमची इच्छा आहे का तुम्ही थांबावं नंतर तिघांनी बसून विचार केला की आपण 3 जणांनी एक अंश म्हणजे आपलं एक शरीर या ठिकाणी थांबायचं त्याच्यातून सत्व रजतम हे 3 गुण दत्तात्रय भगवान एकत्र झाले बाळ रूपाने प्रगट झाले बोला दत्तात्रय भगवान की जय बोलिए अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. या ठिकाणी एक छोटासा अभंग होईल आणि लगेचच या ठिकाणी गुरुदेव दत्तांचा जन्म झालाय असं आपण भावना बाळगायची आहे आणि प्रत्येकाने गुरुदेव दत्तांच्या मूर्तीवरती पुष्प अर्पण करायचं आहे मनामध्ये सात्विक भावना ठेवून गुरुदत्त देव यांना पुष्प अर्पण करायचं आहे त्याआधी एक थोडासा 5 मिनिटाचा वेळ मी घेणार आहे आणि त्यानंतर आपण एक अभंग म्हणू आणि त्यानंतर गुरुदेव दत्ताचा जन्म म्हणू सर्वप्रथम महाराजांना मी सांगू इच्छितो की आजचा हा कार्यक्रम या वनवसुंधरा सोसायटीमध्ये आमच्या वनवसुंधरा सोसायटीमधील ही 2री दत्त जयंती वर्ष 2रे आणि या ठिकाणी खरोखर महाराज लोकांनी जे भजन केलं सर्वांना मंत्रमुग्ध केलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार सर्वांनी टाळ्या वाजवून महाराजांचे स्वागत करायचे या ठिकाणी यानंतर आमचे जे मंदिर आहे महाराज या मंदिराची जर पूर्णपणे सेवा कोणी करत असेल तर आमच्या सोसायटीतील लहान मुलं त्यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे गेले 1.5 वर्षापासून मुलं अगदी सात्विक भावाने या मंदिराची सेवा करत आहे तर असे काही जे सोसायटीतील मुलं आहेत मुली आहेत त्यांचा या ठिकाणी महाराजांच्या हस्ते थोडासा सत्कार होणार आहे आणि ही संकल्पना त्यांचा सत्कार करण्याची ही स्वतः मी व विजय भेंडे यांच्याकडून त्यांना आम्ही एक सत्कार चिन्ह म्हणून एक सन्मान चिन्ह देत आहे तर मी ज्यांचं नाव घेईन जे रेग्युलर न चुकता आरतीला असतात असे नेहमी आरतीला असणारे जे आपले 8 लोक आहेत त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहेत हा फुलं टाकल्यावर पूर्ण धरी अवतार विश्वतारावया धरी अवतार विश्वतारावया धरी अवतार विश्वतारावया धरी अवतार विश्वतारावया अत्रीचे अनसूया अत्रीचे अनसूया अत्रीचे अनसूया नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिने पूर्ण दिने शुक्ल पक्ष दिने पूर्ण दिने शुक्ल पक्ष दिने शुक्ल पक्ष दिने पूर्ण दिने तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष तिथे पौर्णिमा मास मार्गशीर्ष तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरु तो वासर उत्सव काळ 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 जनार्दनी पूर्णावतार जनार्दनी
पूर्णावतार एका जनार्दनी पूर्णावतार एका जनार्दनी पूर्णावतार निर्गुण संसार आकार निर्गुण निराकार आकार निर्गुण निराकार आकारले निराकार आकारले ऋतुकाळ हेमंत चंद्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्षादीनी पूर्णतिथी शुक्ल पक्षादीनी पूर्णतिथी शुक्ल पक्षादीनी पूर्णतिथी शुक्ल पक्षादीनी पूर्णतिथी दत्तात्रय भगवान की जय दिगंबरा या पाळण्यामध्ये उभं येऊन सगळ्यांनी फुलं टाकायची दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ अवधूत चिंतन श्री दत्त महाराज की जय।